स्टुडंट्स, कालच्या लेक्चर मध्ये आपण काय काय स्टडी केलाय बघा. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, त्याच्यामध्ये 3 प्रकार बघितलेले आहेत. बायलॅटरल सिमेट्री, असिमेट्री आणि रॅडियल सिमेट्री. बॉडी कॅव्हिटी मध्ये आपण बघितलेलं आहे सिलोमेट, असिलोमेट, सुडोसिलोमेट. सेगमेंटेशन जर्मिनल लेयर मध्ये बघितलेलं आहे 2 जर्मिनल लेयर्स, डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण सेगमेंटेशन आणि बाकीचे जे उरलेले जे पॉइंट्स आहेत ते डिस्कस करूया. सेगमेंटेशन. आता सेगमेंटेशन म्हटल्यानंतर त्या एनिमलच्या बॉडीवरती तुम्हाला अनेक सेगमेंट्स बघायला मिळतील. ओके. इट इज कॉल्ड ॲज अ मेटामेरिक सेगमेंटेशन. म्हणजे काही एनिमल्स मध्ये सेगमेंटेशन हे प्रेझेंट असतात. सेगमेंटेशन काय असणार आहे? प्रेझेंट असेल. सेगमेंटेशन प्रेझेंट असणार आहे. म्हणजे अँटीरियर टू द पोस्टीरियर साइड. बघा, जर आपण अर्थवर्मची जर डायग्राम बघितली, बघा हा अर्थवर्म हा एनिमल आहे, ह्याच्या अँटीरियर ते पोस्टीरियर डिरेक्शन पर्यंत तुम्हाला असे अनेक सेगमेंट्स बघायला मिळतात. जवळजवळ अर्थवर्म मध्ये तुम्हाला 100 ते 110 सेगमेंट्स बघायला मिळतात. आणि सगळेच्या सगळे सेगमेंट्स कशा आहेत? इक्वल आहेत. ऑल सेगमेंट्स आर इक्वल इन साइज. फक्त 14, 15 आणि 16वा जो सेगमेंट आहे तो आकाराने या ठिकाणी मोठा असतो, त्याला क्लायटेलम असं म्हटलं जातं. क्लायटेलम. माउथ पोर्शन आहे ॲनस आहे. माउथला प्रोस्टोनियम असं म्हटलं जातं. आणि पूर्ण या एनिमलच्या बॉडीमध्ये काय आहेत? सेगमेंट्स प्रेझेंट आहेत. सेगमेंटेशन कुठल्या प्रकारचं आहे? मेटामेरिक सेगमेंटेशन. येते लक्षात? मेटामर्स याचा अर्थ आहे all segments are equal in size and in all the segments there is presence of a different life functioning systems. For example, excretory system. ह्या excretory system मध्ये जर आपण बघितलं तर नेफ्रिडिया हे ह्या सगळ्या सेगमेंट्स मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. नेफ्रिडियाचे 3 प्रकार असतात. सेप्टल नेफ्रिडिया, त्याच्यानंतर इंटिग्युमेंटरी नेफ्रिडिया आणि फॅरेंजियल नेफ्रिडिया. येते लक्षात? डिटेल मध्ये आपण ज्यावेळेस फायलम स्टडी करूया त्यावेळेस बघूया. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे एनिमल बॉडी प्लॅन. आता एनिमल बॉडी प्लॅन जर आपण बघितली, आता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे एनिमल्स हे मोस्टली त्याच्या सिस्टीम नुसार किंवा त्याच्या प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ न्यूक्लियस नुसार त्याचे 2 प्रकार आहेत. दॅट इज प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. येते लक्षात? प्रोकॅरियोटिक मध्ये काय काय आहे? एक्झाम्पल्स सगळे बॅक्टेरियाज, ब्ल्यू ग्रीन अल्गीज, सायनोबॅक्टेरियाज हे प्रोकॅरियोटिक मध्ये आहेत. युकॅरियोटिक मध्ये कोण असणार आहेत? ऑल द एनिमल्स विच आर consist of a nucleus, nuclear envelope or the nuclear membrane and inside that nucleus presence of a nuclear material म्हणजे क्रोमोझोम्स म्हणजे DNA मटेरियल हे प्रेझेंट असणार आहे. येते लक्षात? तर ह्या ठिकाणी जर आपण एनिमलची जी बॉडी प्लॅन जर बघितला तर त्यातला पहिला प्रकार आहे सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅन. बघा, ॲग्रीगेशन सेल्स काय झालेले आहेत इथं? ॲग्रीगेट झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, इथं आपण एक डायग्राम ड्रॉ करूया. सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅन. आता सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅन याचा अर्थ आहे फॉर एक्झाम्पल इन सायकॉन, पॉरिफेरा मधला हा एनिमल आहे सायकॉन. एनिमलची बॉडी ही व्हेस शेप्ड असते, म्हणजे फुलदाणीचा आकार जसा असतो त्या प्रकाराने ह्या एनिमलचं बॉडीचं अपीअरन्स असणार आहे. ओपनिंग आहे ऑस्क्युलम. एनिमलची जी पूर्ण बॉडी आहे ती पोअर्सनी बनलेली असते. ह्या पद्धतीने त्या एनिमलची बॉडी आहे. ऑल ओव्हर द बॉडी प्रेझेन्स ऑफ पोअर्स. तर या ठिकाणी जे सेल्स असणार आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ द सेल्स. फॉर एक्झाम्पल पोडोसाइट्स, ट्रोफोसाइट्स, अर्किओसाइट्स, अमिबोसाइट्स ह्या प्रकारचे जे सेल्स आहेत ते एकत्रित आलेले आहेत. नंबर ऑफ सेल्स आर ॲग्रीगेट विथ इच अदर अँड विथ द हेल्प ऑफ दिस द एनिमल्स बॉडी इज फॉर्म्ड. येते लक्षात? ह्या ठिकाणी सेल्स एकत्रित आलेले आहेत आणि सेल्स एकत्रित येऊन ह्या ठिकाणी त्या एनिमलची बॉडी बनलेली आहे आणि त्याला म्हणलं जातं सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅन्स. म्हणजे ह्या ठिकाणी बॉडी प्लॅन कशी असणार आहे? जे काही सेल्स असणार आहेत ते सेल्स
त्याचं लाईफ फंक्शनिंग सिस्टीम ह्या ठिकाणी त्याचं फंक्शन हे करणार आहेत. सेल फॉर एक्झाम्पल ट्रोफोसाइट्स, ट्रोफोसाइटचं काम आहे रिप्रोडक्शनचं. पोडोसाइट्स काय करणार आहेत, जे काही बाहेर वॉटर मॉलिक्युल्स असणार आहेत त्या वॉटर मॉलिक्युलला एंटर करण्यासाठी हे पोडोसाइट्स उपयोगात आणले जातात. अमिबोसाइट्स काय करणार आहेत, जे काही या ॲनिमलच्या बॉडीमध्ये एखादं फॉरेन बॉडीज किंवा फॉरेन पार्टिकल्स एंटर होतील त्याला किल करण्याचं काम, डिफेन्स मेकॅनिझमचं काम या ठिकाणी अमिबोसाइट्स करणार आहेत. म्हणजे सगळे जे फंक्शन्स आहेत ते या ठिकाणी ह्या सेल्स मार्फत केले जातील. म्हणजे अजूनही इथं सिस्टीम्स तयार झालेले नाहीये. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम ह्या सिस्टीम्स अजूनही डेव्हलप झालेले नाहीयेत आणि त्यामुळं ह्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये जे सेल्स असणार आहेत ते सेल्सच त्याचं जे काही लाईफ फंक्शनिंग ऍक्टिव्हिटी असणार आहे, म्हणजे रेस्पिरेशनचं काम करतील, न्यूट्रिशनचं काम करणार आहेत, त्याच्यानंतर रिप्रोडक्शनचं काम करतील, नर्वस सिस्टीम करतील, ते कोण करणार आहे, ओनली अ पर्टिक्युलर टाइप ऑफ द सेल्स. आणि त्याला म्हटलं जातं सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. बघा इथं अनेक प्रकारचे सेल्स तुम्हाला बघायला मिळतात. हा आतल्या बाजूला आहेत कोॲनोसाइट सेल्स लाईक दिस. कोॲनोसाइट सेल जर तुम्ही बघितली तर त्याचं स्ट्रक्चर हे अशा पद्धतीने असेल. बघा ही अटॅचमेंट आहे, म्हणजे हे तिथं अटॅच आहेत. हा पोर्शन, हा एक पोर्शन जर तुम्ही त्याचा तो एनलार्ज केला तर तुम्हाला हे स्ट्रक्चर अशा पद्धतीने बघायला मिळेल. त्याला म्हटलं जातं कोॲनोसाइट. कोॲनोसाइट आतल्या बाजूला तुम्हाला इथं अमिबोसाइट सेल्स बघायला मिळतील. अमिबोसाइट, ट्रोफोसाइट, स्पिक्युल्स आहेत. अनेक प्रकारचे स्पिक्युल्स प्रेझेंट असतात. स्पिक्युल्स मार्फत हे ॲनिमलचं जे बॉडी प्लॅन बनलेला असतो, बाहेरचं जे नेटवर्क आहे ते ह्या स्पिक्युल्स पासून बनलेलं असतं. स्पिक्युल्स आर मेनली डिवाइडेड इनटू व्हेरियस टाइप्स. एक तर ते कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले असतील, येते लक्षात, तर इथं आणि काही सिलिशियस पण असतील. स्पिक्युल्सचे दोन प्रकार आहेत, कॅल्शियम कार्बोनेट पासून असतील, काही सिलिशियस असतील. आणखीन ह्याच्यामध्ये फायबर्स पण प्रेझेंट असणार आहेत. स्पॉन्जिन फायबर त्याला म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज स्पॉन्जिन फायबर्स. बघा जर आपण हा जो स्ट्रक्चर जो आहे त्याचा जर व्ह्यू घेतला, एनलार्ज व्ह्यू बघितला, तर तुम्हाला इथं स्ट्रक्चर बघायला मिळेल अशा पद्धतीनं. स्पिक्युल्स अशा रीतीने असतात. मग त्याच्यामध्ये मोनोएक्झॉन स्पिक्युल्स, डायएक्झॉन स्पिक्युल्स, टेट्राएक्झॉन स्पिक्युल्स, एम्फिडिस्क स्पिक्युल्स असे वेगवेगळ्या प्रकारचे स्पिक्युल्स आहेत. आणि ह्याच्यावरती असं मेश लाईक स्ट्रक्चर असणार आहे लाईक दिस. या पूर्ण स्पिक्युल्सच्या भोवताली एक प्रकारचं जाळं असतं, तर त्याला म्हटलं जातं स्पॉन्जिन फायबर्स. इट इज कॉल्ड ॲज स्पॉन्जिन फायबर्स. बघा स्पिक्युल्स आहेत आणि शिवाय स्पॉन्जिन फायबर्स आहेत. म्हणजे त्या ॲनिमलची जी पूर्ण बॉडीचं जे टेक्स्चर जे आहे ते कशापासून बनलेलं आहे, सेल ॲग्रिगेशन नुसार अनेक प्रकारचे सेल्स ॲग्रिगेट झालेले आहेत आणि म्हणून त्याला म्हणलं जातं सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. नेक्स्ट टाइप आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ही डायग्राम ड्रॉ करून घ्यायची आहे पटापट. नेक्स्ट ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. आता ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हटल्यानंतर तुम्हाला ब्लाइंड म्हणल्यानंतर काय ह्या ठिकाणी वर्ड लक्षात येतोय, तर त्याला डोळ्यांनी दिसत नाही. आता दिसत नाही म्हणजे फक्त काय असणार, तिथं जे काही ओपनिंग असतील, ओपनिंग प्रेझेंट आहे परंतु त्याचं लास्ट ओपनिंग इथं मात्र प्रेझेंट नसणार आहे. बघा ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन याचा अर्थ काय आहे, ओनली अ सिंगल ओपनिंग इज प्रेझेंट. द बॉडी इज लाईक अ सॅक
and there is presence of only a single opening. Means here the digestive system is only present here, but both the functions, digestive system चे जे दोन्ही functions आहेत, म्हणजे food material घेणं, taking of food particles and given out of the fecal matter or the unwanted food particles are takes place by a same openings and it is called as a blind sac body plan. बघा इथं तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकताय हायड्राची. हायड्राचा आपण या ठिकाणी हॉरिझॉन्टल सेक्शन घेतलेला आहे आणि ह्या हॉरिझॉन्टल सेक्शन मध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं ॲनिमलचं बॉडी प्लॅन बघायला मिळतो. इट इज लाईक दिस. सॅक सारखी ॲनिमलची बॉडी आहे. हा त्याचा बेसल पार्ट आहे. बेसल पार्ट कुठल्याही सबस्ट्रॅटमला अटॅच असतो. एखादा रॉक पार्टिकल असेल, एखादा वुडन पार्टिकल असेल, त्याच्यावरती चिकटलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला हा ॲनिमल बघायला मिळतो. इथं आहे त्याचं ओपनिंग, माउथचं ओपनिंग आहे. माउथच्या ओपनिंगला मॅन्युप्रियम किंवा या ठिकाणी त्याला हायपोस्टोम म्हटलं जातं. हायपोस्टोम, माउथ किंवा हायपोस्टोम. आणि आतल्या बाजूला काय असणार आहे, एकच कॅव्हिटी असणार आहे. तर त्या कॅव्हिटीला काय म्हटलं जातं, सिलेंटेरॉन कॅव्हिटी. सिलेंटेरॉन ह्याला म्हटलं जातं सिलेंटेरॉन कॅव्हिटी. मग अशी आपण स्पॉन्जची डायग्राम काढली होती. त्या स्पॉन्ज मध्ये कुठली कॅव्हिटी होती, स्पॉन्जोसील कॅव्हिटी. बघा त्या ॲनिमलच्या नावानुसार त्याच्या कॅव्हिटीचं नाव आहे स्पॉन्जोसील कॅव्हिटी. हे सिलेंट्रेटा मधला हा एक्झाम्पल आहे हायड्रा. हा ॲनिमलचं नाव आहे हायड्रा. तर ह्या हायड्रा मध्ये तुम्हाला सिलेंटेरॉन कॅव्हिटी बघायला मिळते. येतं लक्षात, म्हणजे एकच ओपनिंग आहे. ॲनसचं ओपनिंग इथं नाहीये. येतं लक्षात. म्हणून ह्याला काय म्हणलं जातं, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. आता ह्या ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन नुसार आपण ॲनिमलचं दोन भागांमध्ये डिव्हिजन करू शकतोय. म्हणजे काही ॲनिमल्स मध्ये काय असणार आहे, ॲनस प्रेझेंट असेल, पहिला तयार झाला असेल, किंवा काही ॲनिमल्स मध्ये ॲनस माउथच्या नंतर तयार केलं जातं. तर त्याला म्हणलं जातं ड्यूटेरोस्टोम आणि प्रोटेरोस्टोम. हे आपण साइड बाय साइड ह्या दोघांचं मीनिंग लक्षात घेऊया. आता फक्त लक्षात ठेवा, ड्यूटेरोस्टोम मध्ये तुम्हाला बघा, ड्यूटेरोस्टोम ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त दोनच ॲनिमल्स बघायला मिळणार आहेत. दोनच कॅटेगरी मधले. एक आहे इकायनोडर्मॅटा आणि कॉर्डेटा मधले सगळे ॲनिमल्स, जे कसे असणार आहेत, ड्यूटेरोस्टोम्स असणार आहेत. म्हणजे ज्या वेळेस ह्या ॲनिमलचं एम्ब्रियॉनिक कंडिशन मध्ये डेव्हलपमेंट होत असते, त्यावेळेस ॲनस पहिल्यांदा डेव्हलप होईल आणि नंतर माउथचं ॲपर्चर तयार केलं जाईल. तर त्याला म्हटलं जातं ड्यूटेरोस्टोम. आणि प्रोटेरोस्टोम याचा अर्थ आहे, बघा डेफिनेट ह्याच्यावरती तुम्हाला नीटला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. प्रोटेरोस्टोम याचा ह्याच्यामध्ये तुम्हाला इकायनोडर्मॅटा आणि कॉर्डेटा सोडून सगळे ॲनिमल्स ह्या प्रोटेरोस्टोम मध्ये येणार आहेत. पहिल्यांदा या ठिकाणी माउथची डेव्हलपमेंट होणार आहे आणि मग ॲनसची डेव्हलपमेंट होणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल माउथ इज फॉर्मड अँड व्हेन द इव्होल्युशन इज टेक्स प्लेस, जसजसं इव्होल्युशन होत जाईल तसतसं या ठिकाणी नेक्स्ट ओपनिंग तयार केलं जाईल, म्हणजे ॲनसचं ओपनिंग हे तयार केलं जाईल. तर ह्याला म्हटलं जातं प्रोटेरोस्टोम. ठीक आहे. तर हा प्रकार आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. एकच ओपनिंग आहे, माउथचं ओपनिंग आहे. ऑस्क्युलम त्याला किंवा हायपोस्टोम म्हटलं जातं. आणि हा हायपोस्टोम मार्फतच हे ॲनिमल्स दोनही फंक्शन्स करणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप आहे ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन. साइड बाय साइड माझ्या पाठीमागून डायग्राम्स पण ड्रॉ करायचे आहेत. ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन. बघा आता ह्या ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन, बघा मिनिंग काय आहे, एक ट्यूब आहे आणि त्या ट्यूबच्या आतमध्ये आणखीन एक ट्यूब प्रेझेंट असते. आपण डायग्रामच ड्रॉ करूया. बघा ही एक मोठी ट्यूब आहे आणि ह्या ट्यूबच्या
आतमध्ये आणखीन काय असणार आहे, आणखीन एक ट्यूब प्रेझेंट आहे. म्हणजे माउथचं पण ओपनिंग आहे इथं आणि एनसचं पण ओपनिंग असणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो, ही आहे एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल. आणि हा जो बाहेरचा जो पोर्शन असणार आहे ते आहे बॉडी वॉल. बॉडी वॉल म्हणजे इथं तुम्हाला एक ट्यूब आहे आतमध्ये बघायला मिळते आणि ही ट्यूब कुठं आहे, ह्या बाहेरच्या ट्यूब मध्ये प्रेझेंट आहे. ट्यूब विदिन द बॉडी ट्यूब. आणि त्याला म्हटलं जातं हा ट्यूब विदिन द बॉडी ट्यूब प्लॅन. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुम्ही काय काय लिहू शकताय बघा. प्लॅटीहेल्मिंथिस पासून किंवा ॲनिलिडा पासून सगळे कॉर्डेट्स मधले ॲनिमल्स. ॲनिलिडा मध्ये काय काय आहे बघा, अर्थवर्म. त्याच्यानंतर कॉर्डेट्स मधले सगळे ॲनिमल्स. एम्फिबिया लिहू शकताय, रेप्टाइलियन ॲनिमल्स लिहू शकताय, पायसिस, मॅमेलियन, ऑल द ॲनिमल्स. बघा माउथचं ओपनिंग आहे आणि लास्ट ओपनिंग इज कॉल्ड ॲज द एनस. म्हणजे ट्यूब आहे आणि त्या ट्यूबची ती कुठे आहे, त्या बॉडी ट्यूब मध्ये प्रेझेंट असणार आहे. तर ह्याला म्हटलं जातं ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन. येते लक्षात. तर ह्या ठिकाणी आपण ह्या लेक्चर मध्ये हे 3 बॉडी प्लॅन स्टडी केलेले आहेत. सेल ॲग्रीगेट बॉडी प्लॅन. एक्झाम्पल काय लिहिलेलं आहे, सायकॉन. येते लक्षात. अनेक प्रकारचे सेल्स तुम्ही लिहू शकता. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स आर ॲग्रीगेट विथ इच अदर अँड विथ हेल्प ऑफ द सेल ॲग्रीगेशन द एनिमल्स बॉडी इज फॉर्मड. Blind sac body plan, only mouth is present, osculum or it is also called as the hypostome or manubrium. Okay, cavity is present. cavity ला काय म्हणलं जातं, स्पॉन्जोसिल कॅव्हिटी किंवा सिलेंटेरॉन कॅव्हिटी. आणि एक्झाम्पल लिहू शकता तुम्ही हायड्रा, सायकॉन. आणि तिसरा प्रकार आहे ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन. ट्यूब आहे आणि ती कुठं आहे, बॉडी ट्यूब मध्ये प्रेझेंट असणार आहे. येते लक्षात. तर ह्या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल्स ॲनिलिडा पासून ते कॉर्डेट पर्यंत लिहू शकताय. ठीक आहे, समजलं सगळ्यांना लेक्चर. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. इन द नेक्स्ट लेक्चर वी स्टार्ट द न्यू पॉइंट, that is the phylum Porifera.